K3B चा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत K3B चा इंटरफेस आणि विविध टूलबार्स. उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवर K3B डाउनलोड आणि इन्स्टॉल कसे करावे हे शिकणार आहोत. K3B वापरून नमुना फाईल बर्न करणे. K3B म्हणजे काय? K3B हे एक CD/DVD बर्निंग सॉफ्टवेअर आहे. हे साधे कार्य जसे की CD बर्न करणे आणि कठीण कार्य जसे eMovix CDs बर्न करणे. हे डेटा ऑडिओ किंवा व्हिडिओ CD/DVD तयार करू शकते. K3B सर्व डेटा फॉर्मॅट्सला समर्थन करते जसे .html, .txt आणि इतर. हे सर्व ऑडिओ आणि व्हिडिओ फॉर्मॅट्सला समर्थन करते जसे MP3, MPEG आणि इतर. K3B बद्दल अधिक माहितीसाठी कृपया www.k3b.org ला भेट द्या. येथे आपण उबुंटू लिनक्स 1204 वर K3B 2.0.2 वापरत आहोत. ह्या ट्युटोरियलसाठी ड्राइव्हमध्ये CD किंवा DVD निविष्ट केली आहे का याची खात्री करून घ्या. जर आपल्याकडे K3B इन्स्टॉल्ड नसेल तर उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर वापरून करू शकता. उबुंटू सॉफ्टवेअर सेंटरच्या माहितीसाठी स्पोकन ट्युटोरियलची वेबसाईट पहा. ह्या ट्युटोरियलसाठी आम्ही डेस्कटॉपवर myK3B-CD म्हणून एक फोल्डर तयार केला आहे. ह्या फोल्डरमध्ये 4 रायटर, 1 इम्प्रेस आणि 2 कॅल्कच्या फाईल्स देखील सेव्ह केल्या आहेत. सराव करताना आपण आपल्या पसंतीचा कोणताही फोल्डर किंवा फाईल वापरू शकतो. आता K3B उघडा. प्रथम आपल्या संगणकावर डेस्कटॉपवरील डाव्या कोपऱ्यात असलेले गोल बटण डॅश होम वर क्लिक करा. सर्च बॉक्स दिसेल. K3B टाईप करा. K3B चा आयकॉन दिसेल. ऍप्लिकेशन उघडण्यास त्यावर क्लिक करा. K3B विंडो उघडेल. K3B च्या इंटरफेससह ओळख करून घेऊ. K3B इंटरफेसमधील मेन मेनूवर विविध पर्याय आहेत. मेन मेनू खाली शॉर्टकट आयकॉन्स उपलब्ध आहेत जसे न्यू प्रोजेक्ट, ओपन, सेव्ह, फॉर्मॅट आणि फिल्टर. K3B हे दोन मुख्य पॅनेल्समध्ये विभाजित आहे, वरचा आणि खालचा. वरचा पॅनेल देखील दोन पॅनेल्समध्ये विभाजित आहे. आपल्या संगणकावरील डावा पॅनेल मुख्य फोल्डर्स दर्शवितो आणि उजवा पॅनेल संबंधित उपफोल्डर्स दर्शवितो. K3B मध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वात सामान्य प्रक्रियेसाठी खालच्या पॅनेलमध्ये शॉर्टकट आयकॉन्स दर्शविले आहेत. ह्या पॅनेलमध्ये सामान्यतः वापरत असलेल्या प्रक्रियांचे शॉर्टकट आयकॉन्स जोडू शकतो. एक नवीन व्हिडिओ CD प्रोजेक्ट तयार करण्यास शॉर्टकट आयकॉन जोडू. खालच्या पॅनेलवर कर्सर नेऊन ठेवा. कॉन्टेक्स्ट मेनूसाठी राईट क्लिक करा. न्यू व्हिडिओ CD प्रोजेक्ट वर क्लिक करा. पॅनेलवर न्यू व्हिडिओ CD प्रोजेक्टसाठी शॉर्टकट आयकॉन दिसते. डेटा CD बर्न करू. बॉटम पॅनेलमधील न्यू डेटा प्रोजेक्ट वर डबल क्लिक करा किंवा न्यू प्रोजेक्ट वर जाऊन ड्रॉप डाउन सूचीवर क्लिक करा. न्यू डेटा प्रोजेक्ट निवडा. डाव्या पॅनेलमधून होम आणि डेस्कटॉप निवडा. आता myK3B-CD फोल्डर निवडा. हे वरच्या उजव्या पॅनेलवर सर्व फाईल्स आणि फोल्डर्स उघडेल. बर्न करण्यास डेटा फाईल निवडू. ह्या फोल्डरमधून राइटर 4 फाईल निवडू. राइटर 4 फाईल ड्रॅग करून खालच्या पॅनेलवर ड्रॉप करा. पुढे जाण्यापूर्वी आपण ड्राइव्हमध्ये CD किंवा DVD निविष्ट केली आहे का याची खात्री करून घ्या. बर्न वर क्लिक करा. पुन्हा बर्न वर क्लिक करा. 3 विविध टॅब्ससह एक विंडो दिसते. डिफॉल्ट सेटिंग्ज तसेच ठेवू.
डिफॉल्ट सेटिंग्ज वर क्लिक करा. आता आपण बर्निंग आणि प्रोग्रेसचा स्टेटस पाहू शकतो. एकदा का बर्निंग पूर्ण झाले की सीडी आपोआप बाहेर येते. सोपे आहे ना? आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. या ट्युटोरियलमध्ये आपण इंटरफेस आणि त्याच्या टूलबार्स बद्दल शिकलो. K3B डाउनलोड आणि इन्स्टॉल करणे हे देखील शिकलो. K3B मध्ये विविध वैशिष्ट्ये वापरू. सीडी वर फाईल बर्न करू. तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे. सीडी वर ऑडिओ फाईल बर्न करा. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.